सर स्क्रीन दिसतीये का? यस सर. हॅलो, यस सर. स्क्रीन दिसतीये का? स्क्रीन यस यस. चालेल चालेल चालेल. करू सुरू. करा सुरू. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. जिल्हा परिषद अहिल्यानगरच्या माध्यमातून आपल्या शिष्यवृत्ती परीक्षेसाठी जे काही 4थी आणि 7वी नवीन पॅटर्ननुसार पुढील वर्षापासून 4थी आणि 7वीच्या वर्गांसाठी जी काही आपली नियमित शिष्यवृत्ती परीक्षा होत आहे, त्यासाठी आपण मागील 2 महिन्यापासून ऑनलाईन स्वरूपामध्ये नियमित मार्गदर्शन वर्ग या ठिकाणी चालू आहेत. त्या अंतर्गत विविध तज्ञ शिक्षकांकडून विविध विषयावर मार्गदर्शन नियमित स्वरूपामध्ये या ठिकाणी होत आहे. काल आपण पाहिलं बुद्धिमत्ता या विषयाअंतर्गत जो काही उपघटक होता आपला शब्दसंग्रह, समसंबंध या मुख्य घटकाअंतर्गत शब्दसंग्रह हा पहिला उपघटक आपण पाहिला. विविध उदाहरणांच्या माध्यमातून उदाहरणांचे जे वेगवेगळे प्रकार असतात, वेगवेगळे पॅटर्न असतात, त्या माध्यमातून आपण पाहिला. त्याच समसंबंध या घटकाअंतर्गत दुसरा उपघटक, दुसरा आकृत्यांचा उपघटक आहे आणि तिसरा संख्या आणि चौथा इंग्रजी अक्षरमाला, असे 4 उपघटक आहेत समसंबंध या मुख्य घटकामध्ये. तर त्यापैकी आकृत्या हा जो घटक आहे ते दुसरे तज्ञ शिक्षक घेणार आहेत. तर माझ्याकडे जे उर्वरित 3 उपघटक आहेत त्याचं मार्गदर्शन या ठिकाणी आपण पाहणार आहोत. तर पहिल्यांदा शब्दसंग्रह आपण पाहिलेला आहे कालच्या तासिकेला, आणि आज आपण संख्या, वेगवेगळ्या संख्यामध्ये जो समसंबंध असतो तो कसा असतो आणि त्यावर कशा प्रकारची उदाहरणं विचारली जातात या संदर्भाने आज आपण या ठिकाणी विविध उदाहरणांच्या माध्यमातून समजून घेणार आहोत. तर त्याच्यामध्ये संख्यांचा विचार करता तुम्ही संख्यांचे वेगवेगळे प्रकार शिकलेले आहात. वेगवेगळ्या संख्यांच्या प्रकारावर आणि त्यांच्या ज्या काही वेगवेगळ्या क्रिया आहेत, बुद्धिमत्ता या विषयाअंतर्गत संख्यावर वेगवेगळ्या प्रकारच्या प्रक्रिया कराव्या लागतात. मग त्या प्रक्रियेअंतर्गत जो काही संबंध त्या 2 पदामध्ये दिलेला असेल, अगदी त्याच पद्धतीचा संबंध आपल्याला पुढील 2 पदामध्ये शोधायचा असतो. तर तो वेगवेगळ्या उदाहरणाच्या माध्यमातून, म्हणजे संबंध किती प्रकारचे असू शकतात, वेगवेगळ्या क्रिया, प्रक्रिया, बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार या ज्या मूलभूत क्रिया आहेत, बऱ्यापैकी या मूलभूत क्रियाला अनुसरूनच बुद्धिमत्ता या विषयामध्ये प्रश्न असतात. तर त्याचाही विचार आपण उदाहरणांच्या माध्यमातून करणार आहोत. जसं जसं आपण वेगवेगळ्या प्रकारची, वेगवेगळ्या पॅटर्नची उदाहरणं आपण पाहत जाऊ, तसं तसं तुमच्या हा घटक जो आहे तो अधिक चांगल्या प्रकारे लक्षात येत जाईल. त्याच्यामध्ये समसंबंधाचा जर विचार केला तर मी तुम्हाला काल पण सांगितलं होतं की याच्यामध्ये एकूण 4 पदं असतात. पद म्हणजे शब्द म्हणू किंवा संख्या म्हणू. तर त्या 4 पदामध्ये एका ठिकाणी प्रश्नचिन्ह असतो आणि मग बाकी जिथं प्रश्नचिन्ह आहे तर तिथला पर्याय आपल्याला योग्य तो निवडायचा असतो. मग तो कसा निवडायचा ते उदाहरणाच्या माध्यमातून आपण पुढे पाहणारच आहोत. मग याच्यामधला जो संबंध आहे तो 2 टिंब आणि 4 टिंबांच्या माध्यमातून दर्शवलेला असतो. म्हणजे 2 टिंबांचा अर्थ असा असतो की त्या 2 टिंबांच्या मागे पुढे ज्या संख्या, जे शब्द आहेत त्याचा संबंध त्या 2 टिंबामध्ये दर्शवला जातो. आणि नंतर पुढे मग 4 टिंब आणि मग त्याच्या पुढे त्याचा अर्थ असा असतो की सुरुवातीच्या 2 पदामध्ये जो संबंध आहे तोच संबंध पुढच्या 2 पदामध्ये आहे. आणि मग पुढच्या 2 पदापैकी एक ज्या ठिकाणी प्रश्नचिन्ह असेल तिथं योग्य ती कोणती संख्या येईल, जसं आपण कालच्या घटकामध्ये शब्द पाहिला होता. तर या ठिकाणी आपण आता संख्या पाहणार आहोत. तर संख्यांचा विचार करताना या उपघटकामध्ये बघा, प्रश्नात पहिले आणि दुसरे पद यातील गणिती संबंध शोधायचा असतो पहिल्यांदा. म्हणजे त्या दोन्हीमध्ये, पहिल्या 2 पदामध्ये गणिती संबंध काय आहे, कोणत्या क्रियेचा संबंध आहे का, किंवा अजून कोणता संबंध आहे, तसाच गणिती संबंध 3ऱ्या व 4थ्या पदामध्ये ठरवायचा असतो. मग यासाठी विद्यार्थ्यांनी प्रश्नचिन्हाच्या जागी पर्यायातील अशी संख्या निवडावी की तिचा संबंध पहिल्या जोडीतील दोन्ही पदाप्रमाणे
असेल, म्हणजे पहिल्या दोन पदामध्ये जसा संबंध असेल अगदी तसाच संबंध पुढच्या दोन पदामध्ये असेल, या पद्धतीची ती संख्या निवडायची असते. मग यासाठी आपल्याला 1 ते 100 पर्यंतच्या ज्या काही संख्या आहेत, 1 ते 100 पर्यंतच्या ज्या काही मूळ संख्या असतील, समसंख्या असतील, विषम संख्या असतील, नंतर 1 ते 30 पर्यंतचे वर्ग, 1 ते 15 किंवा 20 पर्यंतचे घन, ह्या गोष्टी जर लक्षात राहिल्या तर आपल्याला ह्या प्रकारची उदाहरणं तात्काळ कमी वेळेमध्ये सोडवणं शक्य होतं. त्याचबरोबर अंकाची बेरीज असेल, वजाबाकी, गुणाकार, भागाकार किंवा त्या दोन अंकामध्ये ह्या क्रियांचा संबंध जोडून आपल्याला अशी उदाहरणं सोडवता येतात. आता हा जो समसंबंधाचा मुख्य घटक आहे, हा मुख्य घटक, त्याच्यामध्ये जे 4 उपघटक पाहिले आपण, कोणते? शब्दसंग्रह, आकृत्या, संख्या आणि इंग्रजी अक्षरमाला. हे 4ही उपघटक चांगल्या प्रकारे सोडवता येण्यासाठी मित्रांनो आपल्याला काही गोष्टी लक्षात असणं गरजेचं आहे. मग आपलं जे निरीक्षण कौशल्य आहे, आपली जी निरीक्षणाची दिशा आहे, म्हणजे त्या उदाहरणांचं निरीक्षण करत असताना कोणत्या दिशेने आपण निरीक्षण करतो त्याचा विचार आपल्याला त्या ठिकाणी करावा लागेल. एकच मिनिट. मग निरीक्षणाची गती, म्हणजे आपण वेळेचा जर विचार केला तर तुम्हाला माहिती आहे की कमी वेळेमध्ये आपणाला जास्तीत जास्त प्रश्न सोडवायचे असतात, म्हणून जी निरीक्षणाची गती आहे ती आपली गती चांगली असणं गरजेचं आहे. मग ही गती तुम्हाला वेगवेगळ्या उदाहरणांच्या सरावाच्या माध्यमातून साध्य करता येणार आहे. त्याच्यानंतर मनाची एकाग्रता खूप महत्वाची आहे, कारण उदाहरणं सोडवत असताना जेवढं मन आपलं शांत असेल तेवढं उदाहरण आपल्याला अचूकरित्या सोडवता येईल. कधी कधी मनाच्या गोंधळामुळे किंवा अति घाईमुळे, चंचलतेमुळे काय होतं, बरोबर असणारं उत्तर आपल्या घाईमुळे चुकू शकतं आणि मग पर्यायाने आपलं ते उदाहरण चुकून आपल्या मार्कावर, आपल्या गुणवत्तेवर परिणाम होऊ शकतो. म्हणून आपलं निरीक्षण कौशल्य चांगलं असणं गरजेचं आहे, निरीक्षणाची दिशा योग्य असणं गरजेचं आहे, त्याची गती आपल्याला उदाहरणं सोडवण्याच्या सरावाच्या माध्यमातून गती वाढवणं गरजेचं आहे, आणि मनाची एकाग्रता. तर या 4 गोष्टी जर तुम्ही जर लक्षात ठेवल्या तर आपल्याला ही उदाहरणं किंवा ह्या घटकावरील उदाहरणं सोडवणं सहज शक्य आहे, सोपं आहे. तर 1-2 उदाहरणं आहेत पहा या ठिकाणी स्पष्टीकरणासह सोडवून दाखवलेली आहेत, त्याचा विचार पहिल्यांदा आपण करू आणि मग नंतर जी वेगवेगळ्या पॅटर्नची उदाहरणं आहेत ते आपण पुढे पाहत जाऊ. बघा, पहिल्या 2 पदामध्ये जसा संबंध आहे अगदी तसाच संबंध 3ऱ्या व 4थ्या पदामध्ये आहे. हे लक्षात घेऊन प्रश्नचिन्हाच्या जागी येणारे योग्य पद निवडा, अशा प्रकारचं उदाहरण आहे. उदाहरण खाली दिलेले बघा, 34 13 तर 84 किती. म्हणजे 34 आणि 13 मध्ये जे 2 टिंब आहेत त्याचा संबंध असा आहे, त्याचा अर्थ असा आहे की 34 आणि 13 मध्ये काहीतरी विशिष्ट असा संबंध आहे. तो काय संबंध आहे आपण पुढे पाहूया. मग अगदी तसाच संबंध पुढच्या 2 पदामध्ये असणं गरजेचं आहे. बघा, 84 आणि 2 टिंब आणि पुढे प्रश्नचिन्ह आहे, आणि त्याच्या दोन पदाच्या जोड्याच्या मध्ये 4 टिंब आहेत. मग त्या 4 टिंबाचा अर्थ असा आहे की त्याच्या दोन्हीकडील बाजूमध्ये सारख्या पद्धतीचा संबंध असणं गरजेचं आहे. बघा, 34 13 तर 84 बरोबर किती, अशा साध्या पद्धतीचं उदाहरण आहे. पर्याय आहेत बघा, 3 33 32 आणि 38. मग त्याचं स्पष्टीकरण काय दिलेलं आहे बघा. पहिलं पद काय म्हणतंय, 34 कसं आलेलं आहे, म्हणजे त्या 34 मधील दोन्ही अंकांचा गुणाकार 3 गुणिले 4 अधिक 1, म्हणजे 3 चोक 12 आणि अधिक 1 13. म्हणजे त्याच्या पुढचं जे पद आलंय ना, तर त्या पहिल्या पदावर अशा पद्धतीची प्रक्रिया करून हे दुसरं पद आलेलं आहे. म्हणजे 13 कसं आलेलं आहे, 34च्या पुढे जे 13 आहे ते 13 कसे आलेले आहेत, तर पहिल्या पदातील अंकांचा गुणाकार केलेला आहे आणि त्यामध्ये 1 मिळवलेला आहे, तेव्हा पुढचं पद 13 आलेलं आहे. अगदी हाच निकष आपल्याला पुढे वापरावा लागेल पुढच्या संख्येमध्ये, पुढच्या 2 पदामध्ये. तेव्हा आपल्याला प्रश्नचिन्हाच्या जागी जो काही पद येणार आहे ते आपल्याला उत्तर मिळेल. काय निकष, म्हणजे 84 मध्ये त्या दोन्ही अंकांचा गुणाकार करायचा आहे आणि त्यामध्ये 1 मिळवायचा आहे. करा बरं गुणाकार. 8 गुणिले 4 8 चोक 32 आणि त्याच्यामध्ये 1 मिळवला तर काय येतं, 33. म्हणजे हे 4थं पद आपल्याला प्रश्नचिन्हाच्या जागी मिळतंय. आणि मग पर्यायामध्ये 2 नंबरला 33 दिलेलं आहे. म्हणजे बघा, म्हणजे कसा गोंधळ होऊ शकतो घाईघाईमध्ये. तुम्हाला त्या 34 आणि 13 मध्ये काय संबंध आहे हे तुम्ही शोधलेलं आहे, तुमच्या लक्षात आलेलं आहे, पण पुढे
अधिक एक मिसळायचा कधी कधी घाईमध्ये गडबडीमध्ये विसरून जाऊ शकतं. जसं मी आता बोललो 3 नंबर पर्याय 32 उत्तर तुम्ही नोंदवू शकता. त्याच्यासाठी एकाग्रता जी म्हटलं तुम्हाला ती महत्वाची आहे. म्हणून आपल्याला 1 मिळवल्यानंतर ते 33 होतात, म्हणून उत्तर या ठिकाणी 2 यायला पाहिजे. कधी कधी घाईनं 3 उत्तर नोंदवल्या जाऊ शकतं. म्हणून आता बघा त्या दोन्ही अंकांचा गुणाकार केलाय आणि त्याच्यामध्ये 1 मिळवलेलं आहे, म्हणजे 8 चोक 32 आणि 1 33. तर याचं उत्तर योग्य आहे 2 नंबरचा पर्याय. त्याच पद्धतीचं दुसरं उदाहरण आहे बघा. 423 332 ही 2 पदं आहेत आणि पुढे 645 आणि प्रश्नचिन्ह. तर मग 423 आणि 332 मध्ये काय संबंध आहे? ज्या वेळेस संख्या मोठ्या असतात 3 अंकी 4 अंकी 5 अंकी, त्यावेळेस तिथे म्हणजे जो काही संबंध असतो तो काही वेगळ्या क्रियेचा संबंध नसतो, तर क्रमवार संख्या मिळवत जाणे, क्रमवार संख्या वजा करत जाणे अशा पद्धतीचा असतो. म्हणून ते तुम्हाला उदाहरणांच्या सरावातून हे लक्षात येईल की ज्यावेळेस छोट्या संख्या ज्यावेळेस असतात त्यावेळेस तिथं गणितीय क्रियांचा फारसा म्हणजे उपयोग केला जातो, आणि ज्यावेळेस संख्या पुढे 3 अंकी 4 अंकी होतात त्यावेळेस तिथे क्रमवार संख्या वजा करणे अधिक करणे अशा पद्धतीचा निकष वापरला जातो. बघा इथं खाली स्पष्टीकरण दिलेले बघा. 423 आणि 332. बघा 423 आणि 332. मग आता 423 मध्ये पहिला अंक 4 आहे आणि दुसऱ्या संख्येमध्ये पहिला अंक 3 आहे. तो कसा आलेला आहे? -1 करून आलेला आहे, बरोबर. नंतर दुसरा अंक घ्या. पहिल्या संख्येमधला दुसरा अंक 2 आहे आणि दुसऱ्या संख्येमध्ये 3 आहे. तो कसा आलेला आहे? +1 करून आलेला आहे, अगदी बरोबर. नंतर तिसरा अंक बघा. 423 मधला तिसरा अंक 3 आहे आणि 332 मध्ये तिसरा अंक 2 आहे. तो कसा आलेला आहे? -1 करून आलेला आहे. म्हणजे जर इथं 4 अंकी संख्या असली असती तर मग एकाआड एक, एकदा -1 करायचं, एकदा +1 करायचं, परत -1 करायचं, परत +1 करायचं, अशा पद्धतीचा तो क्रम असू शकला असता. इथे 3च संख्या आहेत म्हणून वजा अधिक वजा इथपर्यंत आपण थांबू शकतो. म्हणजे मग त्याच पद्धतीनं पुढे जर विचार केला तर 6 मध्ये 1 मिळवायचा आहे. सॉरी 6 मधला पहिल्यांदा इकडे वजा केलेले ना, म्हणून 6 मधून 1 वजा करायचा आहे, 5 येईल. नंतर 4 मध्ये 1 मिळवायचा आहे, 5 येईल. आणि परत 5 मधून 1 वजा करायचा आहे, 4 येईल. म्हणजे 5 5 4 अशा पद्धतीचं पर्याय या ठिकाणी म्हणजे 554 ही संख्या पर्याय क्रमांक 3 मध्ये दिसून येते आपल्याला. म्हणून याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. परत एकदा सांगतो मी, ज्यावेळेस 2 अंकी 1 अंकी संख्या असतात त्यावेळेस गणितीय क्रिया म्हणजे मूलभूत ज्या क्रिया आहेत बेरीज वजाबाकी गुणाकार भागाकार, त्याच्यानंतर वर्ग घन याचा संबंध जोडला जाऊ शकतो. आणि ज्यावेळेस संख्या 3 अंकी 4 अंकी 5 अंकी असे पुढे पुढे वाढतात त्यावेळेस त्याच्यामध्ये अशा क्रमाने वजा करत जाणे किंवा क्रमाने अधिक करत जाणे अशा पद्धतीची संख्या मालिका असू शकते. एकाआड एक एकाआड एक मालिका असू शकतात. हा पण या ठिकाणी मुद्दा तुम्हाला ह्या उदाहरणांच्या पॅटर्नच्या माध्यमातून आपल्या लक्षात येत जाणार आहे. म्हणून अशा बुद्धिमत्ता विषयात अंतर्गत घटकामध्ये जास्तीत जास्त उदाहरणांचा सराव करणं खूप गरजेचं आहे. आता आपण म्हणजे तुमच्या लक्षात आलं असेल की जसं आपण समसंबंध या मुख्य घटकांतर्गत शब्दसंग्रह नावाचा उपघटक पाहिला, अगदी त्याच पॅटर्नचा त्याच पद्धतीचा हा संख्या नावाचा दुसरा उपघटक आहे. पण लक्षात ठेवायचं तिथे शब्दामध्ये संबंध असायचा, इथे संख्येमध्ये संबंध असतो. म्हणजे हे उदाहरण तुमच्या लक्षात आलं असेल की आता आपण वेगवेगळ्या प्रकारची वेगवेगळ्या पॅटर्नची उदाहरणं पुढे पाहत जाणार आहोत आणि हा घटक अजून आपण परिपूर्ण पद्धतीने पाहत जाणार आहोत. म्हणजे ह्या उदाहरणांच्या सरावातून तुमच्या लक्षात येईल की कशा कशा पद्धतीचे निकष असू शकतात. आता आपण वरील 2 उदाहरणं सोडून पाहिली पहा, याच्यामध्ये कशा पद्धतीचे निकष होते ते. आता तुमच्या समोर काही उदाहरणं दिसत आहेत. एक एक उदाहरण आपण पुढे 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 समजून जाणार आहे. आता या ठिकाणी फळ्याची अडचण आहे, ब्लॅकबोर्ड नाहीये माझ्याकडे आहे, पण मग जर ज्यावेळेस आपण ब्लॅकबोर्डचा वापर करू कॅमेरा ऑन वगैरे केल्यानंतर नेटवर्कचा प्रॉब्लेम येतोय, म्हणून मी तुम्हाला एक एक उदाहरण तोंडी त्यांच्यामधला जो संबंध आहे तो तुम्हाला तोंडी समजावून सांगत जाणार आहे. तर पहिलं उदाहरण आहे, सर्वांनी विचार करायचा आहे, पहिला उदाहरण सोडवण्याचा प्रयत्न करायचा आहे. 85 आणि 72 याच्यामध्ये जो संबंध आहे
अगदी तोच संबंध पुढे 67 आणि प्रश्नचिन्हामध्ये असणार आहे. अर्धा मिनिट प्रत्येक उदाहरणासाठी मी 30-30 सेकंद अर्धा मिनिट तुम्हाला विचार करण्यासाठी देत जाणार आहे. त्या काळामध्ये हे उदाहरण तुम्ही वहीमध्ये लिहून घ्यायचंय. फार तर आपण 1 मिनिटापर्यंत वेळ देऊ. वहीमध्ये लिहून घेतल्यानंतर त्याच ठिकाणी त्या उदाहरणाच्याच खाली कच्च्या क्रिया करायच्यात. भरू द्या वही तुमची, काही हरकत नाही. कच्च्या क्रिया करायच्यात, वेगवेगळे निकष पडताळून पाहायचेत आणि काय उत्तर येईल याचा अंदाज लावायचा आहे, उत्तर शोधण्याचा प्रयत्न करायचा आहे आणि 1 मिनिट भरानंतर मी तुम्हाला त्या उदाहरणाचं स्पष्टीकरण सांगणार आहे. तर पहिलं उदाहरण सर्वांनी या ठिकाणी सोडवायचं आहे. ठीक आहे. पहिलं उदाहरण बघा, 85 आणि 72. म्हणजे 85 नंतर 72 कसे आलेले आहेत बघा. 85 मध्ये अंक किती आहेत? 2 आहेत, 8 आणि 5. मग 85 मधून त्या अंकांची बेरीज वजा केलेली आहे या ठिकाणी. म्हणजे कसं? 85 मधून किती वजा करायचे? त्या अंकातील बेरीज वजा करायची. म्हणजे अंकाची बेरीज किती आहे? 8 आणि 5 13. म्हणजे 85 मधून 13 वजा करायचे, या ठिकाणी 72 आलेलं आहे. अगदी त्याच पद्धतीने पुढे 67 मधून काय वजा करायचंय? त्या 6 आणि 7 ची बेरीज किती? याची पण बेरीज 13च येते. 6 आणि 7 6 6 12 आणि 1 13. मग 67 मधून 13 वजा केल्यानंतर किती उत्तर येते? 54 उत्तर येते बा. पर्याय क्रमांक 4 हे याचं योग्य उत्तर आहे. म्हणजे पहिल्या 2 पदामध्ये जो निकष वापरला जाईल ना, तोच निकष तंतोतंत आपल्याला पुढच्या 2 पदामध्ये वापरायचा आहे. हा मुद्दा या ठिकाणी लक्षात ठेवायचा आहे. म्हणून तुम्हाला जो काही वेळ या ठिकाणी लागणार आहे तो वेळ फक्त निकष शोधण्यासाठी लागणार आहे पहिल्या 2 पदामध्ये. आणि पहिल्या 2 पदामधील निकष एकदा सापडला की मग पुढच्या पदामध्ये निकष वापरायला काही फारसा वेळ लागणार नाहीये. चला दुसऱ्या उदाहरणाकडे. दुसरं उदाहरण सोडवा. अर्ध्या मिनिटाचा वेळ त्यासाठी. "46 आणि 6 ही 2 पदं आहेत. तसंच पुढं 58 आणि प्रश्नचिन्ह, या दोन्हीमध्ये प्रश्नचिन्हाच्या जागी येणारं पद आपल्याला पर्यायातून निवडायचं आहे. बघा 46 आणि 6 कसे आलेले आहेत? वर्ग, घन, बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार यापैकी योग्य त्या निकषाचा वापर करायचा आहे. ठीक आहे. बघा 46 मध्ये अंक कोणकोणते आहेत? 4 आणि 6 आहेत. मग त्या दोन्हीचा गुणाकार किती येतो? 24 येतो. बरोबर. मग त्या 24 ला जर आपण 4 ने भागलं, 4 ने भागलं तर किती उत्तर येते? 6 उत्तर येते. बरोबर. म्हणजे काय केलं आपण? 46 मधील अंकांचा गुणाकार केला, साइन चौक 24 आला आणि त्या 24 ला 4 ने भागलं, किती आलं उत्तर? 6 उत्तर आलं. म्हणजे 46 आणि 6 हे 2 पद या पद्धतीने निकषाने बांधलेले आहेत. मग अगदी तोच निकष जर वापरला पुढे तर काय येतंय बघा. 5 आणि 8 चा गुणाकार करा. 8 पंचे 40 आणि मग 40 ला कितीने भागायचंय? 4 ने भागायचंय. जसं आपण पहिल्या पदामध्ये 4 ने भागलं होतं, 6 आणि 4 चा गुणाकार आला, त्याला 4 ने भागलं होतं तेव्हा 6 आलेलं होतं. तसं मग आता 5 आणि 8 चा गुणाकार करा आणि त्याला 4 ने भागा. 8 पंचे 40 भागिले 4 म्हणजे 4 10 40 म्हणजे 10 उत्तर येतं. पर्याय क्रमांक 2. लक्षात आलं असेल तर तिसऱ्या उदाहरणाकडे चला. चला अर्धा मिनिट वेळ तिसऱ्या उदाहरणासाठी.
बघा आपण तिसरं उदाहरण सोडवतोय. 128 आणि 98 याचा काय संबंध आहे? तसा 32 आणि पुढे पर्यायामध्ये योग्य ते पर्याय या ठिकाणी आपल्याला निवडायचं आहे. बघा 128 आणि 98 याच्यामध्ये काय संबंध दिसून येतोय? आता बघा 128 ही संख्या मोठी आहे म्हणजे कुठंतरी वर्ग घन याचा संबंध असू शकतो. बघा या ठिकाणी काय केलेलं आहे? 16चा वर्ग 256 येतो बघा. म्हणजे पहिल्या पदाचं मी विश्लेषण करतो या ठिकाणी. पहिलं पद आणि दुसरं पद कसं आलेलं आहे किंवा पहिल्या पदातली संख्या कशी आली आहे अगदी त्याच पद्धतीनं दुसऱ्या पदाची संख्या आणूया आपण पुढे. तर 16चा वर्ग किती आहे? 256 आहे आणि त्याची जर निमपट केली म्हणजेच त्याला 2 ने भागलं तर किती येतं? 128 येतं बघा. म्हणजे पहिलं पद कसं आलेलं आहे? 16चा वर्ग केला आणि त्याला 2 न भागलं किंवा त्याचं निमपट केली म्हणजे 16चा वर्ग 256 आणि त्याला भागिले 2 केलं तर 128 उत्तर आलेले म्हणजे पहिलं पद मिळालेलं आहे आपल्याला. आता दुसरं पद अगदी त्याच निकषानुसार येतं का? मग 16च्या मागची पुढची संख्या कोणती घेऊन बघायची, त्याचा वर्ग करून बघायचा, त्याची निमपट करायची, मग ते येतंय का? मग जर तसं येत असेल म्हणून त्यासाठी तुम्हाला मित्रांनो मी तुम्हाला सांगितलं की 30 पर्यंतचे वर्ग अगदी तोंडपाठ पाहिजे. मग आता 16च्या मागची संख्या घेऊ आपण 14. 14चा वर्ग किती येतो? 196 येतो आणि मग 196 ची निमपट जर केली तर किती येतं? 98 येतं. म्हणजे मग आपल्याला 128 आणि 98 हे दोन पद कसे तयार झालेले आहेत, कसे आलेले आहेत हे या ठिकाणी लक्षात आलं बरोबर. अगदी त्याच पद्धतीने आता पुढे जाऊया. 32. मग 32 चा जवळपास वर्ग करून त्याची निमपट केली तर 32 यायला पाहिजे. तर मग म्हणजे तुम्हाला ह्या संख्या पहिल्या अंदाज आला पाहिजे की बा कोणत्या संख्येचा वर्ग केला पाहिजे आणि त्याची निमपट केली तर 32 येईल. तर 8चा वर्ग बघा 8 8 64 आणि 64 ची निमपट 32 आलेलं आहे म्हणजे तिसरं पद मिळालं. आता 14 पद त्याच पद्धतीने असणार. पहिल्या 2 पदामध्ये काय केलेलं बघा, पहिल्या पदामध्ये ज्या संख्येचा वर्ग केला होता 2 ने कमी पुढची संख्या घेतली होती आपण म्हणजे 16चा वर्ग करून पहिली संख्या आली होती आणि दुसरी संख्या 14चा वर्ग करून आली होती म्हणजे 16 आणि 14 मध्ये 2चा फरक आहे. मग आता इथं 32 येण्यासाठी आपल्याला 8चा वर्ग करावा लागला असता. मग आता 8 मधून 2 कमी करा म्हणजे 6चा वर्ग असू शकेल पुढं. मग 6चा वर्ग काय येतो? 6 6 36 आणि 36 ची निमपट किंवा भागिले 2 18. तर पर्यायामध्ये 18 आहे. पर्याय क्रमांक 3 हे त्याचं उत्तर आहे. परत एकदा सांगतो मी तिसरं उदाहरण. 128 कसे आले होते? 16चा वर्ग केला 256 झाले आणि 256 ची निमपट 128 झाली. अगदी त्याच पद्धतीनं पुढे मग 2 ने कमी केली संख्या 14 आणि 14चा वर्ग 196 त्याची निमपट 98 आली होती बरोबर. हे 2 पद. तसंच पुढचं 32चा जर विचार केला तर 8चा वर्ग 64 आणि त्याची निमपट 32 आली होती. मग 8 मधून 2 गेले 6 मग 6चा वर्ग 36 वजा त्याची निमपट 18. अशा पद्धतीनं तिसरा पर्याय याचं उत्तर आहे. चला उदाहरण क्रमांक 4 कडे. 14 आणि 195 आणि पुढे 19 आणि प्रश्नचिन्ह. म्हणजे बघा पहिल्या उदाहरणामध्ये पहिलं पद मोठी संख्या होती, दुसरं पद छोटी संख्या होती. अगदी इथे आता चौथ्या उदाहरणात पहिली संख्या छोटी आहे आणि दुसरं पद हे मोठं आहे म्हणजे इथं सुद्धा काही वर्ग घन याचा संबंध असू. अर्धा मिनिट त्यासाठी. बघा चौथं उदाहरण. 14 आहे आणि पुढे 195 आहे. याच्यात काही संबंध दिसतो का? बघा 14चा वर्ग किती आहे? 196 आहे आणि पुढे 195 दिलंय म्हणजे 1 वजा केलेलं दिसतंय. 14चा वर्ग वजा 1 बरोबर 195 दुसरं पद तयार झालेलं आहे. अगदी सोपं आहे बघा. पुढं 19चा वर्ग 361 वजा 1 360 म्हणजे पर्याय क्रमांक 1 हे त्याचं उत्तर आहे. लक्षात आलं असेल. नंतर बघा 5वं उदाहरण आहे. आता 5व्या उदाहरणामध्ये बघा 4 अंकी संख्या आहे. तर बऱ्याच मुलांना वाटू शकेल की आता काही खरं नाही कारण का खूप मोठ्या संख्या आहेत. आता मोठ्या संख्या आहेत तर मग इथं कोणत्या क्रिया
कशा कराव्या हा प्रश्न पडला असेल, तर मित्रांनो जेवढ्या मोठ्या संख्या असतात तिथे खूप साधा सरळ आणि सोपा निकष वापरलेला असतो, हे या ठिकाणी लक्षात ठेवायचं आहे. म्हणजे मोठ्या संख्येमध्ये एकतर साखळी मालिका असते, म्हणजे एका आड एक संख्येची मालिका असू शकते, किंवा जसं आपण मागे एका उदाहरणामध्ये नमुना उदाहरणामध्ये पाहिलं होतं की एकदा एक वजा करणे, नंतर एक अधिक करणे, नंतर एक वजा करणे, नंतर एक अधिक करणे, अशा पद्धतीने क्रमाने मालिका असू शकते. किंवा मग एकच्या ठिकाणी 5 असू शकतात, 3 असू शकतात, कोणताही अंक घेऊ शकतो आपण. म्हणजे तो विशिष्ट अंक घेतल्यानंतर एकदा वजा करायचा, एकदा अधिक करायचा, एकदा वजा करायचा, एकदा अधिक करायचा, अशा पद्धतीने असू शकतं. किंवा गुणाकारही असू शकतो. आता 5व्या उदाहरणाचा जर विचार केला तर शक्यतो पहिला निकष वापरून बघायचा अशा मोठ्या संख्येच्या 4-4 अंकी संख्येच्या याच्यामध्ये. कोणता निकष? तो त्या अंकांची बेरीज करायची आणि मग त्या अंकांची बेरीज त्या दोन्ही पदामध्ये समान समान असू शकते. तसंच मग पुढच्या पदामध्ये असू शकते. तर बघूया आपण पहिल्यांदा इथं काय दिसते 5व्या उदाहरणामध्ये. आता 4813 आणि 2446 आहे. मग आता त्या संख्येतील अंकांची बेरीज करूया आपण. पहिल्यामध्ये बघा 4 आणि 8 12, नंतर 1 13 आणि पुढे 3, 13 आणि 3 16, म्हणजे किती बेरीज आलेली आहे? 16 बेरीज आलेली आहे बघा. तसं मग पुढे 24 46 ची बेरीज किती येते बघू. 4 आणि 2 6, 6 आणि 4 10, 10 आणि 6 16. म्हणजे बघा मी म्हटलं तसं अंकांची बेरीज केलेली आहे आणि दोन्ही पदामधील अंकांची बेरीज ही कशी आहे? समान आहे. म्हणजे 48 13 आणि 24 46 या संख्येतील प्रत्येक अंकांची बेरीज ही 16 16 आलेली आहे. अगदी त्याच पद्धतीने बघा 3507 म्हणजे 3507 यांची बेरीज करू आपण. 5 आणि 3 8, 8 आणि 0 8 आणि 8 आणि 7 15, म्हणजे चारही अंकांची बेरीज 15 आलेली आहे. मग आता पर्यायामधून 15 बेरीज येणारा पर्याय आपल्याला निवडायचा आहे. पहिला पर्याय बघा 7 आणि 2 9, नंतर पुढे 7 आहे, 9 आणि 7 16 होतात. आपल्याला तर 15 बेरीज आली पाहिजे, त्यामुळे पहिला पर्याय चूक. दुसरा 8 आणि 1 9 10, 8 आणि 1 9 आणि 3 12 होतात. तिसरा पर्याय बघा 4 आणि 3 7 आणि 2 9 आणि 5 14, इथे पण नाही जुळत. चौथा पर्याय काय? 6 आणि 2 8, 8 आणि 4 12, 12 आणि 3 15, म्हणजे जसं आपल्याला वरती 15 बेरीज आली होती तसं चौथ्या पर्यायातील अंकांची बेरीज 15 येते. म्हणून याचं योग्य उत्तर आहे 15. म्हणून पुन्हा एकदा सांगतो मी, ज्यावेळेस 4-4 5-5 अंकी संख्या असतील त्यावेळेस पहिला निकष वापरून बघायचा. कोणता? त्या अंकांची बेरीज. किंवा मग अंकांची बेरीज जर हा निकष लागू होत नसेल तर एकाआड एक संख्यांचा काही संबंध दिसतो का बघायचा. म्हणजे एका आड एक संख्येमध्ये काही संख्या अधिक वजा करत गेलेला आहे का, अशी साखळी पद्धतीने मालिका आहे का, त्याचा विचार करायचा. ठीक आहे. तर आता 6व्या उदाहरणाकडे जाऊया आपण. 8 72 आणि 13 प्रश्नचिन्ह. सॉरी 6वं उदाहरण. ठीक आहे, पुढचे 5 उदाहरणं घेऊन ठेवतो या ठिकाणी मी. 6वं उदाहरण बघा 8 72 आणि 13 प्रश्नचिन्ह. करा विचार. 8 आणि 72 याच्यामध्ये काही संबंध आहे का? ज्यावेळेस त्या दोन पदामधील एखादं पद लहान आणि दुसरं पद बऱ्यापैकी मोठं असतं त्यावेळेस शक्यतो वर्ग घन याचा संदर्भ कुठेतरी याचा संबंध जोडलेला असतो. हा पण एक मुद्दा लक्षात ठेवायचा तुम्हाला. ह्या सगळ्या गोष्टी आहे ना, तुम्ही ज्यावेळेस वेगवेगळ्या पॅटर्नची उदाहरणं सोडवत सराव कराल त्यावेळेस तुमच्या लक्षात येत जाईल. मी जसं म्हटलं तुम्हाला की बा ज्यावेळेस 4 किंवा 5 अंकी संख्या असतात, पदं असतात, त्यावेळेस त्या अंकांची बेरीज करा किंवा मग एका आड एक संख्यांची मालिका पडताळून बघा. अगदी त्याच पद्धतीनं हा एक म्हणजे काय म्हणू आपण याला, निकष म्हणू, की ज्यावेळेस एखादं पद लहान आणि दुसरं पद अगदी बऱ्यापैकी मोठं असतं त्या पहिल्या पदाच्या मानाने, त्यावेळेस वर्ग किंवा घन आणि परत वर्ग किंवा एखादी संख्या मिळवणे त्याच्यामध्ये, किंवा वर्ग करून एखादी संख्या वजा करणे, किंवा घन करून एखादी संख्या वजा करणे, किंवा घन करून एखादी संख्या मिळवणे, किंवा घन करून त्याच्यातून वर्ग संख्या वजा करणे, अशा पद्धतीचे निकष असू शकतात. म्हणून इथं वर्ग घन याचा निकष पडताळून पाहायचा आहे.
तर बघा 8, 72 आणि 13 काय दिसतंय? 8चा वर्ग 64 येतो बघा, आणि त्या 64 मध्ये तेच पद पहिलं पद मिळवा. म्हणजे 8 8 64 आणि 64 मध्ये 8 जर मिळवले तर 72 येतात बघा. मग अगदी त्यात तोच निकष आपल्याला पुढे वापरायचा आहे. 13चा वर्ग करा आणि त्याच्यामध्ये 13 मिळवा. जसं पहिल्या दोन पदामध्ये काय केलं आपण? 8चा वर्ग केला, पहिल्या पदाचा वर्ग केला आणि त्याच्यामध्येच पहिलं पद मिळवलं, तेव्हा दुसरं पद मिळालं. तसंच मग 13चा वर्ग 169 आणि त्याच्यामध्ये 13 जर मिळवले तर 182 येतं आणि पर्याय क्रमांक 3 हे त्याचं उत्तर आहे. पर्याय क्रमांक 3. 7व्या उदाहरणाकडे चला. 45 63 आणि पुढे 20 आणि प्रश्नचिन्ह. अर्धा मिनिट त्यासाठी. बघा 7वं उदाहरण. 45 कसे आलेले आहेत बरं? मग आता जर वेगवेगळे निकष वापरत गेलो आपण तर 45 ची एक अशी फोड करा गुणाकार रूपामध्ये की त्याचं त्या दोन अंकांचा गुणाकार 45 येईल. मग उदाहरणामध्ये 9 45 म्हणजे 9 आणि 5 यांचा गुणाकार किती येतो? 45 येतो, बरोबर. मग अगदी त्याच्याच पद्धतीने पुढे आपण 63 संख्या आणण्याचा प्रयत्न करू. मग आता 9चा आणि 5चा गुणाकार 45 येतो. मग पहिली संख्या आपण स्थिर ठेवू आणि 5च्या ठिकाणी संख्या बदलत जाऊ. 9 सक 54 म्हणजे 5च्या ठिकाणी 6 घेतलं तर 54 येतात. 7 घेतलं तर बघा 9 7 63 म्हणजे दुसरं पद मिळालं बघा. पहिलं पद कसं मिळालेलं आहे? आपण काय केलं? 45 ची गुणाकार रूपात फोड केली. 9 5 45 आले, बरोबर. मग अगदी त्यालाच जोडून आपण पुढे काय केलं? 9 5 45 म्हणजे 9 आणि 5 हे जे दोन संख्या आहेत, दोन अंक आहेत, त्याच्यातला पहिला अंक तोच ठेवला आपण. पुढे 5चा अंक आपण 2 ने वाढवला, 7 केला आणि त्या दोघांचा गुणाकार 63 आलेला आहे. म्हणजे 45 आणि 63 कसे आले हे तुम्हाला कळालं. मग आता त्याच पद्धतीने 20 आणि पुढे. मग आता 20 ची फोड करू बरं आपण गुणाकार रूपामध्ये. 4 5 20 म्हणजे 4 आणि 5चा गुणाकार 20 आहे, बरोबर. मग आता आपण काय केलं होतं? मागे पहिलं पद स्थिर ठेवलं होतं, म्हणजे 4 स्थिर ठेवायचंय. म्हणून 5च्या पुढे आपण 2 ने गेलो होतो, 7. मग इथे सुद्धा 2 ने जाऊ आपण. मग किती होतात? 4 आणि 7चा गुणाकार 28. 4 7 28 म्हणजे पर्याय क्रमांक 3 हे याचं योग्य उत्तर आहे. बघा काय केलं? 45 ची गुणाकार रूपात फोड केली. 9 5 45 आणि मग ते 9 आणि 5चा गुणाकार करत असताना मग त्या पुढच्या 5 मध्ये 2च्या फरकाने पुढे गेलो, 7 घेतले, 9 7 63 झाले होते. तसंच 20 ची फोड 4 5 20 केली. मग तिथे 4 स्थिर ठेवायचा आहे आणि 5च्या जागी 7 घेतला आपण 2 ने पुढं. मग 4 7 28 असं दुसरं पद आलेलं आहे. अशा पद्धतीने 7वं उदाहरण झालेलं आहे. तर आता 8व्या उदाहरणाकडे जाऊ आपण. बघा 8वं उदाहरण. परत मोठ्या मोठ्या संख्या आलेल्या आहेत बघा. पहिली 3 अंकी संख्या आहे आणि दुसरी 4 अंकी संख्या आहे. बघा काय संबंध दिसतो? 483 आणि 12 11 म्हणजे 1211 किंवा 12 11 म्हणूया आपण. तर काय संबंध आहे बरं त्याचा? अर्धा मिनिट त्यासाठी. बघा 483 मध्ये काय बघा? 483 म्हणजे 4 8 3 या अंकांचा काहीतरी संबंध आहे बघा. इथे पहिल्या दोन अंकांची बेरीज केली किती येते? 4 आणि 8 12 येते. म्हणजे पुढच्या पदामधली पहिली 2 अंकी संख्या 12 मिळालेली आहे बघा. आणि 483 मधल्या दुसऱ्या 2 पदांची जर बेरीज केली 8 आणि 3 11 होतात. म्हणजे पहिल्या पदातील अंक जे आहेत 3 अंक आहेत, पहिल्या 2 अंकांची बेरीज
सुरुवातीला आलेली आहे आणि परत इथं पुढच्या दोन पदांची अंकांची बेरीज करून पुढे 11 आलेले आहेत. म्हणजे बघा 8 आणि 4 12 आणि 8 आणि 3 11 म्हणजे असे 12 11 आलेले आहेत. 483च्या पुढे 12 11 अशा पद्धतीने आलेले आहेत. तर अगदी तोच निकष पुढे वापरूया आपण 324 मध्ये. 324 मध्ये काय करायचंय, पहिल्या दोन अंकांचा बेरीज आधी करायची, नंतर पुढच्या दोन अंकांची बेरीज करायची. म्हणजे अगोदर 3 आणि 2 ची बेरीज करायची आणि नंतर 2 आणि 4 ची बेरीज करायची. मग आता 3 आणि 2 ची बेरीज किती येते, 5 येते. अगदी बरोबर. आणि 2 आणि 4 ची बेरीज किती येते, 6. मग आता 5च्या पुढे 6 म्हणजे 56. पर्यायामध्ये पर्याय क्रमांक 1 हे त्याचं उत्तर आहे. म्हणजे जसं मी जेवढ्या मोठ्या संख्या असतील तेवढा छोटा अगदी साधा निकष वापरलेला असतो. हा मुद्दा या ठिकाणी परत एकदा लक्षात ठेवायचा आहे. नंतर बघा 9वं उदाहरण 343 64 आणि 1728 प्रश्नचिन्ह. परत एकदा मी तुम्हाला आठवण करून देतो, ज्यावेळेस त्या दोन पदामध्ये एखादं पद खूप मोठं असतं आणि दुसरं पद एखादं बऱ्यापैकी लहान असतं, अशा वेळी वर्ग घन याचा संबंध जोडलेला असतो, त्याचाही विचार करायचा आहे. अर्धा मिनिट या उदाहरणासाठी. उदाहरण क्रमांक 8. बघा 8 मध्ये 8 झालेले 9वं उदाहरण पाहतोय आपण. 343 64 आणि 1728 प्रश्नचिन्ह. मग 343 बघा, (343) ही घन संख्या आहे बघा. 7चा घन 343 आहे. अगदी त्याच पद्धतीने मग पुढे 64चा काही संदर्भ जोडता येतो का बघू. 64 तर वर्ग संख्या आहे, म्हणजे पहिली घन संख्या आहे आणि दुसरी वर्ग संख्या आहे. मग पहिली घन संख्या कोणती आहे, 343 ही 7चा घन आहे. मग पुढे त्या 7 मध्ये 1 मिळवला आणि 8 आणि 8चा वर्ग 64 आलेला आहे. म्हणजे पहिली घन संख्या दुसरी वर्ग संख्या. पण पहिला घन ज्या संख्येचा घन आहे त्याच्यापेक्षा पुढच्या संख्येचा वर्ग दुसरं पद आहे. मग अगदी त्याच पद्धतीने जर विचार केला, 1728 कोणत्या संख्येचा घन आहे बरं. म्हणून मी तुम्हाला म्हटलंय सुरुवातीलाच की 30 पर्यंतचे वर्ग आणि 20 पर्यंतचे घन जर तुमचे तोंडपाठ असतील तर अशी उदाहरणं सोडवणं खूप सोपं जातं आणि वेळ पण कमी लागतो. आणि मग हाच वेळ आपल्याला काही पुढे अवघड प्रश्नासाठी किंवा जास्त क्रिया कराव्या लागणाऱ्या उदाहरणासाठी वापरता येऊ शकतो. म्हणून 1728 ही जी संख्या आहे ती 12चा घन आहे. 12चा घन 1728. मग आता 12 मध्ये 1 मिळवला 13 आणि मग 13चा वर्ग 169. तो आहे पर्याय क्रमांक 4 मध्ये. कारण का इथं पहिल्या दोन पदामध्ये काय केलं होतं, पहिला पद जे होतं ते घन संख्ये होतं आणि नंतर त्याच्यामध्ये ज्या संख्येचा घन होतं त्या संख्येत 1 मिळून पुढच्या त्याचा वर्ग आलेला होता. अगदी त्याच पद्धतीनं 1728 12चा घन आहे. नंतर 12 मध्ये 1 मिळवला किंवा 12च्या पुढची संख्या 13 घेतली आणि 13चा वर्ग 169. पर्याय क्रमांक 4 आहे. नंतर उदाहरण क्रमांक 10 बघा, 6 आणि 108 आणि पुढे 10 आणि प्रश्नचिन्ह. परत एकदा मी तुम्हाला म्हटलं की एखादं पद खूप लहान आणि त्याचाच पुढचं पद खूप मोठं असेल तर तिथे कुठेतरी वर्ग घन याचा संबंध असू शकतो. वर्ग घन करायचा, मग त्याच्यामध्ये एक विशिष्ट संख्या मिळवायची किंवा कमी करायची किंवा कधी गुणाकार किंवा भागाकार पण असू शकतो. म्हणजे वर्ग केल्यानंतर सुद्धा त्याच्या मूलभूत क्रियेशी संबंध जोडला जाऊ शकतो. म्हणून तोही विचार करायचा या ठिकाणी. 6 आणि 108 हे कसे आलेले या अगोदर हे शोधा आणि त्याच्यानंतर मग पुढचं पद. त्यासाठी अर्धा मिनिट.
10वं उदाहरण सोडवतोय आपण. 6 आणि 108 कसे आलेले आहेत बघा. 6चा वर्ग जर केला तर 6 6 36 होतात, बरोबर. खूपच लहान आहेत. मग 6चा जर घन करून पाहिला, 6चा घन किती येतो? 216. 6चा घन 216 आणि 216ची निमपट जर केली तर 108 येतं बघा. म्हणजे तुमच्या लक्षात आलेलं आहे की पहिलं पद आणि दुसरं पद कसं तयार झालेलं आहे. पहिल्या पदाचा घन केला आणि आलेल्या उत्तराची परत निमपट केली तेव्हा दुसरं पद आलं. अगदी त्याच पद्धतीने 10 आणि प्रश्नचिन्हाच्या जागी विचार करत असताना 10चा घन 1000, बरोबर. आणि मग 1000ची निमपट 500, म्हणजे पर्याय क्रमांक 2 हे त्याचं योग्य उत्तर आहे. तर आपण आतापर्यंत वेगवेगळ्या प्रकारची वेगवेगळ्या निकषाचा उपयोग करून 10 प्रकारची उदाहरणं आपण पाहिलेली आहेत. आता पुढे 11 ते 16 उदाहरणं पाहूया आपण. स्क्रीनवर दिसतंय सर्वांना 11वं उदाहरण. बघा 11वं उदाहरण काय. 741 आणि 174, नंतर पुढे 523 आणि प्रश्नचिन्ह. म्हणजे इथं जवळजवळ संख्या सारख्याच संख्या, म्हणजे सारख्या अंकाच्या आहेत, 3-3 अंकी संख्या आहेत. मग इथं काही शक्यतो वर्ग घन हे काही निकष वापरत बसायचे नाही, कारण की मी तुम्हाला म्हटलेले 3 अंकी 4 अंकी ज्यावेळेस संख्या असतात त्यावेळेस काहीतरी अगदी साधा निकष वापरलेला असतो, जसं की अंकांची बेरीज असेल किंवा अंकांची काही अदला बदल केली असेल किंवा अंकांचा काही क्रम मागे पुढे केला असेल, अशा पद्धतीचा निकष असू शकतो ज्यावेळेस 3-4 अंकी संख्या असतात त्यावेळेस. आणि ज्यावेळेस एखादं पद लहान आणि एखादं पद मोठं असेल तर त्यावेळेस वर्ग घन आणि वर्ग घन परत त्याच्यातून काहीतरी वजा करत जाणे, मिळवत जाणे, गुणाकार करणे, भागाकार करणे, म्हणजे वर्ग घन केल्यानंतर परत गणितीय मूलभूत 4 क्रियांचा संबंध कुठेतरी जोडलेला असू शकतो, तोही विचार करायचा आहे. तर आता 11व्या उदाहरणामध्ये जर पाहिला आपण 741 आणि 174, बघा अंक तर जवळजवळ सेमच दिसत आहेत. म्हणजे 741 पुढे पण 741 आहे बघा. म्हणजे अंकांचे जे स्थान आहे ते त्यांचे स्थान बदललेले आहेत बघा. क्रमांचा म्हणजे बदलता क्रम, अंकांचा बदलता क्रम मांडलेला आहे. म्हणजे कसं केलेलं आहे. 741 बघा, 741 मधला पहिला अंक 7 आहे, तो पुढे मध्ये गेलेला आहे, परत मधला अंक शेवटी गेलेला आहे आणि शेवटचा अंक पहिल्यांदा आलेला आहे. म्हणजे प्रत्येक अंक एक एक जागा पुढे 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 गेलेला आहे. म्हणजे 7च्या पुढे 7 पहिल्या स्थानी होता, तो दुसऱ्या स्थानी गेला पुढे, दुसरा अंक दुसऱ्या स्थानावरून तिसऱ्या स्थानावर गेला आणि तिसऱ्या स्थानाचा अंक पहिल्या स्थानी आला. म्हणजे 741 174 अशा पद्धतीने बनलेलं आहे. आणि त्याच पद्धतीने जर 523 जर बनवलं आपण, 5ला पुढे ढकलू आपण 2च्या जागी आणि 2ला पुढे 3च्या जागी ढकलू आणि 3ला परत पहिल्या जागी आणू, असं जर केलं तर 352 उत्तर येतं बघा. म्हणजे पर्याय क्रमांक 1. ज्यावेळेस 3-4 अंकी संख्या असतात त्यावेळेस अगदी सोपा निकष असतो. हा मुद्दा या ठिकाणी तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे. म्हणजे तो निकष, म्हणजे असे साधे साधे निकष सुरुवातीला पडताळून पाहायचे, जर जुळत नसतील तर मग पुढे वेगवेगळे निकष पडताळून पाहत पुढे जायचंय. आता 12व्या उदाहरणाकडे बघा. परिमेय संख्या आहेत, अंश छेदामध्ये संख्या मांडलेल्या आहेत. अशा वेळी सुद्धा खूप साधे निकष असतात बघा अंश छेदामध्ये सुद्धा. बघा 12वं उदाहरण 6 अंश छेद 13 आणि पुढे 19 अंश छेद 78 आलेलं आहे. आणि मग तसंच पुढे 8 अंश छेद 7 आहे आणि प्रश्नचिन्हांच्या जागी योग्य ती संख्या तुम्हाला अपूर्णांक निवडायचा आहे. करा बरं विचार, अर्धा मिनिट त्यासाठी. बारावं उदाहरण पाहतोय आपण. सहा अंश छेद 13 कसे आलेले आहेत बरं पुढे. 6 अंश छेद 13 पुढे 19 78 कसे झालेले आहेत. म्हणजे 19 कसे आलेले वाटतं तुम्हाला.
6/13 मध्ये बघा 13 आणि 6 ची जर बेरीज केली तर 19. अरे हो, अंश छेदाची बेरीज करून पुढचा अंश आलेला आहे. पहिल्या अपूर्णांकामधल्या अंश आणि छेदांची बेरीज करून पुढच्या पदातील अंश आलेला आहे. बरोबर, अगदी बरोबर. मग परत अंश छेदाचीच काही क्रिया करून छेद आलेला आहे का बघा बरं. 78 कसे आलेले आहेत. हो, पहिल्या पदातील 6 आणि 13 हे जे दोन अंश आणि छेद आहेत त्यांचा गुणाकार 78 आहे बघा. म्हणजे पुढचं जे पद तयार झालेलं आहे पहिल्या अपूर्णांकातील अंश छेदाची बेरीज करून पुढच्या अपूर्णांकातलं पहिला अंश आलेला आहे आणि परत त्यांचा गुणाकार करून छेद तयार झालेला आहे. किती सोपं आहे. तसंच पुढे मग 8 आणि 7 चा जर विचार केला 8 आणि 7 15 होतात म्हणजे 15 अंश आले पाहिजे. 15 अंश खाली पर्यायामध्ये 2 ठिकाणी आहे. ठीक आहे, तर मग आता छेदाचा विचार काय करायचा आहे. गुणाकार करायचा आहे. 7 56. 15 अंश छेद 56 कुठे. पर्याय क्रमांक 2 मध्ये आहे. म्हणजे अशा पद्धतीने तुम्ही उत्तराच्या जवळ जाऊ शकता. पण पहिल्यांदा पहिल्या 2 पदामध्ये जो संबंध आहे तो संबंध अचूकरित्या तुम्हाला शोधता आला पाहिजे. तो का एकदा शोधला की मग पुढच्या 2 पदामधला संबंध शोधणं सोपं जातं. ठीक आहे, 13व्या उदाहरणाकडे जाऊया आपण. 83 आणि 25. 63 आणि प्रश्नचिन्ह. बघा इथं 25 आले म्हणजे वर्गसंख्येचा काहीतरी संदर्भ आहे बघा. 25 ही वर्गसंख्या आहे म्हणून वर्गसंख्येचा संबंध जोडू शकता. पडताळून पहा. अर्धा मिनिट त्यासाठी. तेरावं उदाहरण पाहतोय आपण. 83 आणि 25. बघा 83 25 कसे आलेले आहेत. 83 आणि पुढे 25 ही वर्गसंख्या आहे. 25 चं वर्गमूळ किती आहे. 5 आहे. मग ते 5 कसे या 83 मधून आलेत का. हो, म्हणजे 83 मधले जे 2 अंक आहेत त्या दोन्ही अंकांची जर वजाबाकी केली तर पुढच्या वर्गसंख्येचं वर्गमूळ मिळालेलं आहे बघा आपल्याला. म्हणजे 8 - 3 बरोबर 5 आणि मग 5 चा वर्ग 25 म्हणजे दुसरं पद. पहिल्या पदातील अंकाच्या बेरजेचा वर्ग हे दुसरं पद आहे. अगदी त्याच पद्धतीनं 63 चा विचार करा. मग 63 ची वजाबाकी जर केली अंकांची 63 या तर किती आलेली आहे 3 आणि मग 3 चा वर्ग 9. 9 आहे का पर्यायामध्ये. आहे, पर्याय क्रमांक 2. लक्षात आलं असेल. 14व्या उदाहरणाकडे जाऊ आपण. 42 आणि 4 आणि पुढे 93 आणि प्रश्नचिन्ह. आता इथं सुद्धा बघा पहिलं पद खूप मोठं आहे दुसरं पद अगदी छोटं आहे. म्हणजे इथं सुद्धा वर्ग घन किंवा शक्यतो म्हणजे ज्या काही क्रिया आहेत बेरीज वजाबाकीचं तर काही नाही पण भागाकार किंवा गुणाकार याचा संबंध असू शकतो. गुणाकाराने खूप मोठी संख्या छोटी संख्या मोठी करता येते आणि भागाकाराने मोठी संख्या छोटी करता येते. म्हणून गुणाकार भागाकार किंवा वर्ग घन या प्रकारचा संबंध अशा वेळी जोडायचा असतो. कधी ज्यावेळेस 2 पदामध्ये एखादं पद खूप लहान आणि एखादं पद खूप मोठं असतं अशा वेळी. मग इथं तसंच आहे बघा. 42 आणि 4 खूप डिफरन्स आहे. अगदी त्याच पद्धतीने विचार करा. वर्ग घन बघा. वर्ग घन जर काही जुळत नसेल तर काही गुणाकार भागाकार करता येतो का बघा. म्हणजे दुसऱ्या पदाचा काही गुणाकार करून पहिलं पद येतं किंवा पहिल्या पदाला कशाने भागलं तर दुसरं पद येतं का बघा. किंवा पहिल्या पदातील जी काही अंक आहेत त्या अंकांचा गुणाकार भागाकार करून बघा. 42 आणि 4 हे कसे आलेले आहेत. या दोघांमध्ये काय संबंध आहे. बघा 4 आणि 2 या दोघांचा भागाकार केला. 4 ला 2 ने भागलं बेदोनी 4 आलं 2 आलं आणि मग त्या 2 मध्ये परत 2 मिळवले तर त्याचं उत्तर येतं 4. म्हणजे मग 42 हे 4 कसे आलेले आहेत. 42 मध्ये 4 आणि 2 चा भागाकार केला पहिल्यांदा. 4 ला 2 ने भागलं उत्तर आलं 2
आणि त्याच्यामध्ये परत 2 मिळवले, उत्तर आलं 4, तेव्हा ते दुसरं पद तयार झालं. म्हणजे पहिल्या पदाचा आणि दुसऱ्या पदाचा संबंध लक्षात आला. अगदी त्याच पद्धतीनं पुढे जाऊ आपण 93 मध्ये बघा, 93 मधल्या पहिल्या अंकाला दुसऱ्या अंकाने भागा, 3 त्रिक 9, 3 आलं उत्तर, आणि त्याच्यामध्ये परत तीच संख्या मिळवा, 3 अधिक 3 6, म्हणजे पर्याय क्रमांक 3 हे याचं योग्य उत्तर आहे. परत पहा 14वं उदाहरण, 42 आणि 4 कसे आलेले आहेत? 42 मधल्या 4 ला दुसऱ्या अंकाने भागलेले 2 आलं, आणि त्याच्यामध्ये परत 2च मिळवले, 4 झाले, असं दुसरं पद आलं. अगदी त्याच पद्धतीने पुढे. नंतर 15वं उदाहरण बघा, 12 आणि 30, पुढे 42 आणि प्रश्नचिन्ह. 12 आणि 30 चा काय संबंध आहे? अगदी तसाच संबंध पुढे 42 आणि प्रश्नचिन्हामध्ये आहे. अर्धा मिनिट त्यासाठी. बघा 15वं उदाहरण, 42 30, सॉरी 12 30. 12 30 कसे आलेले हे पहिल्यांदा शोधा. ते शोधल्यानंतरच आपल्याला पुढच्या पदाकडे जाता येईल आणि आपलं उत्तर बरोबर येईल. जर का पहिल्या 2 पदामधला निकष शोधण्यामध्ये जर तुमची गडबड झाली की मग पुढे सुद्धा गडबड होणार आणि पर्यायाने आपलं उत्तर चुकणार. म्हणून 12 आणि 30 कसे आलेले आहेत? 12 मध्ये 8 मिळवले 20 होतात. 12 मध्ये 18 जर मिळवले तर 30 होतात. मग 42 मध्ये 18 मिळवून बघा 60 होतात. मग पर्यायामध्ये काही 60 दिसत नाहीये, म्हणजे तसं तरी काही जमणार नाहीये. अजून वेगळा कोणता निकष? मग 12 याची दुप्पट करा बरं. 12 ची दुप्पट म्हणजे 24 झाले. 24च्या जवळपास 30 आहे बरं का. म्हणजे 24 आणि 30 मध्ये कितीचा फरक आहे? 6चा फरक आहे. मग 6चा काही संबंध आहे का? म्हणजे बघा 12 जे आहे त्याला आपण 2 ने गुणलं 24 आलं, आणि परत त्या 12लाच 2 ने भागलं 6 आलं, आणि मग त्या 24 आणि 6ची बेरीज 30 आलेली आहे. लक्षात आलं का तुमच्या? 12 आणि 30 हे 2 पद कसे तयार झालेले आहेत? 12 आहे त्या 12ला 2 ने भागायचंय आणि 2 ने गुणायचंय. पण 12ला 2 ने गुणून आणि 2 ने भागून जे काही उत्तर येतं त्या दोघांची बेरीज ही पुढचं पद आलेलं आहे. म्हणजे 12 दोन्ही 24, 12ला 2 ने गुणलं 24 आलं, 12ला 2 ने भागलं 6 आलं. 24 आणि 6 30, अशा पद्धतीनं दुसरं पद आलंय. मग अगदी त्याच पद्धतीने करा. 42 ला 2 ने गुणा, परत 42 ला 2 ने भागा आणि त्या दोघांची बेरीज करा बरं. 42 गुणिले 2 84, आणि 42 भागिले 2 21. मग 84 ने 21 105 होतात. म्हणजे पर्याय क्रमांक 3 हे याचं उत्तर आहे. लक्षात आले? पहिल्या पदामध्ये बघा 12 30 कसे आलेले आहेत? 12ला 2 ने भागलंय आणि 2 ने गुणलंय. पण 2 ने भागून आणि 2 ने गुणून जे काही उत्तर येत आहे त्या दोघांची बेरीज केल्यावर 30 पद आलेलं आहे. मग अगदी त्याच पद्धतीनं 42ला 2 ने गुणायचं पण आहे आणि 2 ने भागायचं पण आहे. मग या 2 क्रिया करून जे उत्तर येतं त्या दोघांची बेरीज करायची आहे. अशा पद्धतीने 105 उत्तर या ठिकाणी आलेलं आहे. त्याच्यानंतर 16वं उदाहरण आहे बघा. काय? 11 30 आणि 16 प्रश्नचिन्ह. 11चा 30चा जो संबंध आहे अगदी तसाच संबंध 16 आणि प्रश्नचिन्हाचा आहे. चला अर्धा मिनिट त्यासाठी. सोळावं उदाहरण पाहतोय. 1-2 उदाहरणं होतील आपले, अजून 5-10 मिनिटं बाकी आहेत आपले. 16वं उदाहरण बघा. 11 30 कसे आलेले आहेत? 11 आणि 30 कसे आलेले आहेत? 11ची जर फोड केली आपण तर 6 आणि 5 11 होतात बघा. 6 आणि 5 11.
मग त्याच 6 5चा गुणाकार जर केला तर 30 दिसते बघा. म्हणजे काय केलं आपण, 11 जे आहेत त्या दोघांची बेरीज स्वरूपामध्ये फोड केली. म्हणजे कोणत्या दोन अंकांची बेरीज 11 येते, तर 6 आणि 5 या दोन अंकांची बेरीज 11 आलेली आहे. मग त्याच दोन अंकांचा गुणाकार पुढे 30 आलेला आहे बघा. अगदी त्याच पद्धतीनं जर आपण 16चा विचार केला, 16ची अशी फोड करा बेरजेच्या स्वरूपामध्ये की त्याची बेरीज 16 आली पाहिजे. म्हणजे उदाहरणामध्ये 9 आणि 7, 9 आणि 7 किती होतात, 16 होतात बरोबर. आणि मग त्याच 9 7चा गुणाकार करा, किती येते, 63. पर्यायामध्ये आहे का 63? हो आहे. पर्याय क्रमांक 3 हे त्याचं योग्य उत्तर आहे. त्याच्यानंतर उदाहरण क्रमांक 17. काय दिसते तुम्हाला, स्क्रीनवर दिसते का 17? सतरा उदाहरण बघा. अपूर्णांकाचं उदाहरण आहे 6/7 55/43. तसंच पुढे 4/9 आणि प्रश्नचिन्ह म्हणजे अपूर्णांकावर आधारित आहे. ज्यावेळेस अपूर्णांकावरील उदाहरणं असतात त्यावेळेस पण खूप साधे सरळ सोपे निकष असतात बघा, खूप गडबडून जायची गरज नाहीये. 6 म्हणजे अंशछेदाचाच काहीतरी क्रिया वगैरे प्रक्रिया करून पुढचा अपूर्णांक तयार होत असतो बघा. पहिल्या अपूर्णांकातील जे अंशछेद आहेत म्हणजे 6 त्यावरच काहीतरी प्रक्रिया करून पुढचं तयार झालेलं असतं. करावर विचार अर्धा मिनिट. सहा 7 बघा, 6/7 आहे. मग पुढचा अंश 55 आलेला आहे. मग तो 55 कसा आलेला आहे, अंशछेदाची जर बेरीज केली 6/12 13च होतात, तिथे काही जुळत नाही. ठीक आहे, मग आपण अंश घेऊ आणि त्याच्यामध्ये छेदाचा वर्ग करू. अंश 6 आहे आणि छेदाचा वर्ग 7 7 49, मग 49 आणि 6 55. अगदी बरोबर आहे बघा. म्हणजे पुढच्या पदातला जो अंश आला आहे तो कसा आला आहे, पहिल्या पदातल्या अंश आणि छेदामध्ये काहीतरी प्रक्रिया करून. काय प्रक्रिया केली ती, पहिल्या अंशामध्ये काय मिळवलंय, छेदाचा वर्ग मिळवलेला आहे. म्हणजे 6 अधिक 7चा वर्ग 49, मग 49 आणि 6 55 आलेले आहे बघा. तर तसंच छेदाकडे जाऊ आपण. मग छेदामध्ये काय करे, छेदामध्ये आता अंशाचा वर्ग मिळवू आपण. म्हणजे छेद 7 आहे आणि अंशाचा वर्ग 6 6 36, मग 36 आणि 7 43. अगदी बरोबर आहे बघा. अगदी त्याच पद्धतीने जर विचार केला 4 आणि 4/9चा, तर 4 मध्ये 9चा वर्ग मिळवा. 9 9 81 आणि 4 81 आणि 4 85 होतात बघा बरोबर. मग खाली अंशाच्या वर्गामध्ये छेद मिळवू. म्हणजे 9 मध्ये 4चा वर्ग 4 चोक 16, 16 9 25. अगदी बरोबर. म्हणजे 85/25 हे उत्तर आलेलं आहे. लक्षात आलं असेल. ठीक आहे, शेवटचं एक उदाहरण घेऊ आपण आणि या ठिकाणी आपण थांबूया. 18वं उदाहरण बघा. 13 43 आणि 24 प्रश्नचिन्ह. 13 43चा काय संबंध आहे, तसाच 24 43 पुढचा प्रश्नचिन्हाचा संबंध असेल. करा बरं अर्धा मिनिट विचार. शेवटचं उदाहरण पाहतोय आपण. म्हणजे समसंबंध या मुख्य घटका अंतर्गत संख्या नावाचा उपघटक आपण या ठिकाणी पाहिलेला आहे. वेगवेगळ्या प्रकारची 18 उदाहरणं आपण या ठिकाणी आतापर्यंत पाहिली. कालच्या तासिकेला आपण समसंबंध या घटकातीलच शब्दसंग्रह नावाचा उपघटक पाहिला. वेगवेगळ्या शब्दामध्ये कसा संबंध असतो आणि त्याच पद्धतीचा संबंध पुढच्या पदामध्ये कसा जोडायचो अशा पद्धतीने. तर शेवटचं 18वं उदाहरण बघू आपण.
13 आणि 43 काय संबंध येतो बरं 13चा आणि 43चा? 13ची दुप्पट तिप्पट, अच्छा तिप्पट जर केली 13 39 होतात आणि त्या 39 मध्ये 13ची बेरीज जर मिळवली समजा 1 आणि 3 4 होतात, मग 39 आणि 4 43. अगदी बरोबर आहे बघा. म्हणजे 13ची तिप्पट केली आणि त्याच्यामध्ये 13च्या अंकांची बेरीज मिळवली, असे 43 आलेले आहेत. अगदी त्याच पद्धतीनं 24ची तिप्पट करा 72 होतात आणि त्या 72 मध्ये 24च्या अंकांची बेरीज 6 येते, मग 72 आणि 6 78. म्हणजे मग 78 पर्याय आहे का? आहे, तिसरा पर्याय आहे. अशा पद्धतीने एकूण 18 वेगवेगळ्या प्रकारची उदाहरणं पाहिली. ही सर्व उदाहरणं तुम्हाला समजली असतील अशी अपेक्षा व्यक्त करतो. या उदाहरणामध्ये जास्तीत जास्त उदाहरणांचा सराव तुम्हाला करायचा आहे. सरावानेच हा घटक तुमचा परिपूर्ण होणार आहे, तयार होणार आहे. सैंदाने सर, हॅलो. हा बोला ना. ठीक आहे सर, समारोप करूया. ओके ओके, ठीक आहे ठीक आहे. छान लेक्चर घेतलं सरांनी. सरांचे जिल्हा परिषद अहिल्यानगरच्या वतीने मनापासून आभार व्यक्त करतो आणि आजची तासिका संपली असं. धन्यवाद सर. ओके.